अरे तू शाळेला जाव बघा हे काही सांगते ती बाजीला बाबासाहेब कराला तिला फुले कराले फुलेने सांगितले विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना नीती गेली नीती विना वित्त गेले वित्त विना शूद्र क्षत्रिय इतके आनंद आहे का विधेने केली आणि म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे आणि म्हणून ती आई आपल्या मुलाला सांगते काय रडू नको बाबा अरे तू शाळेला जाव अरे रडू नको बाबा अरे तू शाळेला जाव अरे शाळेला जाव भीमासारखं व्हावं तर एक आई आपल्या मुलाला म्हणते आपण सुद्धा आपल्या मुलाला म्हणलं पाहिजे आपल्या भावाला म्हणलं पाहिजे पण आता झालं कसं लोक म्हणायला लागले शाळा शिकून काय फायदा काय निगेटिव्ह समाजामध्ये आला शिकून काही फायदा एखादं शिकलेलं असेल पोरग त्याला कोणी कोणी देणं झालं नोकरी नाही म्हणाली शिक्षण नोकरीसाठी नाही का बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे माणसाला जीवन जगण्याचा मार्ग दाखवते बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर तुम्ही 1 रुपयाची भाकरी घ्या 1 रुपयाचं पुस्तक घ्या का ज्याच्या घरी पुस्तकाचं कपाट नाही त्याचं घर कधी सपाट होत आहे आणि ती आई आपल्या लेकरांना सांगते काय रडू नको बाबा अरे तू शाळेला जाव रडू नको बाबा अरे तू शाळेला जाव शाळेला जाव भीमासारखं व्हावं सांगत आहे अरे मनामध्ये ठेव बाबा एक तुझ्या ध्यान हॅलो हॅलो या गाण्यावर खुश होऊन अस्मिता संभाजी राऊत यांच्याकडून 50 रुपयाचं धम्मदान दिलेलं आहे धन्यवाद ऐका एक आई आपल्या लेकरांना सांगते काय मनामध्ये ठेव बाबा एक तुझ्या ध्यान सांगते बाळा तू शिकला पाहिजे कोणतीच आई म्हणत नाही की बाळा तू रात्र दिवस मोबाईल पाहिला पाहिजे आताचे पोरं शिक्षणाकडे कमी पुस्तक वाचन कमी मोबाईल जास्त झाला या मोबाईलमुळे सगळ्या शिक्षणाची माती झालेली आहे जसा कोरोना आला तेव्हापासून सगळ्याच्या घरामध्ये मोबाईल आला ऑनलाईन शिक्षण चालतं पण मुलं मोबाईल मध्ये काय शिकतात त्याचं त्याला ठेव पण ती आई आपल्या लेकराला म्हणते अरे मनामध्ये ठेव तुझ्या आता गाडी बघाया लाल दिया
साहेब आणि दिशी म्हणून बघा आज सगळ्याच्या पाठीवर सर्वे झाला. कारण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रगती केला समाज कोणता असेल तर फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा समाज आहे. कमी वेळामध्ये